पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात महापालिकेच्या घनकचरा आणि आरोग्य विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला। तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते यांच्यासोबत चर्चा केली। पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय हे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे। पनवेल शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण येतात। उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या निर्देशानुसार या मोहिमेअंतर्गत संपूर्ण रुग्णालय आतून बाहेरून स्वच्छ धुवून काढण्यात आले। सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांच्या नियोजनानुसार आणि मार्गदर्शनानुसार ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता निरीक्षक स्वच्छता दूत उपस्थित होते। तसेच यावेळी रुग्णालय परिसरात औषध फवारणी करण्यात आली। मोहिमेदरम्यान सुमारे 3 टन घनकचरा उचलण्यात आला आहे। तसेच रुग्णालयातील शौचालय संदर्भातील तक्रारींचे देखील निवारण करण्यात आले। यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, राकेश भुजबळ, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते उपस्थित होते।